नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण फोरटक्स ब्लाऊज कसा कट करायचा आणि कसा शिवायचा तो अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहिलेला आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज कसा कट करायचा ते अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत। आणि ह्याच व्हिडिओमध्ये आपण डिझायनर पीस असेल तर तो कसा कट करायचा तेही पाहिलेला आहे। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो, आपण इथे मापाचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला मापे कशी घ्यायची, त्यामध्ये किती ॲड करायचं ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत। त्यासाठी मैत्रिणींनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल। तर इथे आपल्याला सर्वात आधी पूर्ण उंची घ्यायची आहे। तर पूर्ण उंची घेण्यासाठी आपल्याला ब्लाऊज ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मागच्या साईडने पूर्ण उंची घ्यायची आहे। शोल्डरपासून ते कमरेपर्यंत आपल्याला पूर्ण उंचीचं माप घ्यायचं आहे। बघा ह्या पद्धतीने। तर इथे पूर्ण उंचीचं माप आलेलं आहे 14 इंच। तर इथे आपल्याला हे लगेच लिहून घ्यायचं आहे। तुम्ही वही पेन घ्या आणि ही मापे असेच लिहून घ्या। तुमच्या ब्लाऊजचं जेवढं माप आलेलं आहे तुम्ही तेवढं घ्या। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप। तर छातीचं माप घेण्यासाठी आपल्याला इथे काज बटन पट्टीपासून जे मोंढ्यापर्यंत छातीचं माप घ्यायचं आहे। तर इथे छातीचं माप आलेलं आहे 9.5 इंच। तर बऱ्याच मैत्रिणींनी प्रश्न विचारलेला होता की ताई, तुम्ही 32 माप 34 माप असं कशावरून ठरवतात? तर ते बघा ह्या पद्धतीने आपला हा टेप आहे ना, आपल्या छातीचं माप आलेलं आहे 9.5 इंच। तर हा टेप आहे 4 फोल्डमध्ये आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे। तर बघा 9.5च्या नंतर इथे आलेला आहे 19 आणि 19ला आपल्याला पुन्हा डबल फोल्ड करून घ्यायचा आहे। तर इथं आलेलं आहे आपलं 38। तर हा आपला ब्लाऊज आहे 38 इंचाचा। तर बघा ह्या पद्धतीने। आता त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे कमरेचं माप। तर कमरेचं मापही आपल्याला काज बटन पट्टीपासून आपल्या फिटिंगच्या शेवणापर्यंत घ्यायचं आहे। तर इथे कमरेचं माप आलेलं आहे 8.5 इंच। तर इथे 8.5 इंच लिहून घ्यायचे। त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे समोरच्या गळ्याचं माप। तर समोरच्या गळ्याचं माप आहे 7 इंच। तर इथे 7 इंच लिहून घ्यायचे। बघा आता घ्यायचं आहे मागच्या गळ्याचं माप। तर मागच्या गळ्याचं माप आपल्याला शोल्डरपासून जेवढा गळा आहे तेवढं माप घ्यायचं आहे। तर बघा ह्या पद्धतीने आपलं मागच्या गळ्याचं माप आहे 9 इंच। त्यानंतर घ्यायची आहे बाही। आपल्याला बाही लांबी घ्यायची आहे। आपण शोल्डरचं जे शिवण असते तिथून आपल्याला इथे बाही लांबी घ्यायची आहे। तर इथे बाही लांबी आहे 6.5 इंच। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे दंडघेर। दंडघेरही आहे आपला 6.5 इंच। तर जेवढी मापे आहे तेवढी आपल्याला ह्या पद्धतीने लिहून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मुंडा घ्यायचा आहे 6 इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे। तर इथे शोल्डर आहे 2.25 इंच। तर इथे 3 इंच शोल्डर घ्यायचे। बघा मैत्रिणींनो, आपले ब्लाऊजवरून मापे घेऊन झालेले आहेत। आता त्यामध्ये आपल्याला किती ॲड करायचं आहे ते आपण पाहूयात। तर बघा इथे आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच। त्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे। तर इथे घ्यायचं आहे आपल्याला 15 इंच। त्यानंतर छाती आहे 9.5 इंच। तर त्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडायचे आहे। तर इथे 1.5 ते 2 इंच तुम्ही शिलाई मार्जिन सोडू शकता। तर इथे मी 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलेले आहे। तर इथे छातीचं माप घ्यायचं आहे आपल्याला 11 इंच। त्यानंतर कमर लागणार आहे फिटिंगसाठी। पुढचा गळा आहे 7 इंच। त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून 7.5 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर घ्यायचा आहे मागचा गळा। मागचा गळा आहे 9 इंच। त्यामध्येही आपल्याला अर्धा इंच वाढवून घेऊन 9.5 इंचाचा गळा घ्यायचा आहे। तर बाही लांबी आहे 6.5 इंच। तर त्यामध्ये आपल्याला इथे अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। तर इथे बाही घ्यायची आहे 7 इंच। जर ब्लाऊज बिना अस्तरचा असेल तर आपल्याला इथे 1.5 इंच वाढवून घ्यायचं असते। आता हा ब्लाऊज आपला अस्तरचा आहे, त्यामुळे आपण इथे अर्धा इंचच वाढवून घेतलेला आहे। त्यानंतर लागणार आहे दंडघेर। दंडघेर आपल्याला फिटिंगसाठी। मुंडा घ्यायचा आहे 6 इंच आणि शोल्डर घ्यायचं आहे 3 इंच। तर बघा आपले हे मापे घेऊन झालेले आहेत। आता आपण इथे अस्तरवर कट करून घेऊयात।
आता आपल्याला इथे कॉटनचा अस्तर घ्यायचा आहे. तर इथे आपला 38 साईजचं ब्लाऊज आहे, त्यामुळे आपल्याला इथे 1 मीटर अस्तर लागणार आहे. हा माझे 2-3 ब्लाऊजसाठी आणलेलं अस्तर आहे. बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला इथे घडी करून घ्यायची आहे. तर आपलं छातीचं माप आहे 11 इंच, त्यासाठी इथे आपल्याला 11ची घडी घ्यायची. तर जी बंद बाजू आहे ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथे 11ची घडी घ्यायची. तर बघा इथे आपली 11ची घडी झालेली आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे इथे पूर्ण उंची. आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 14 इंच, त्यामध्ये 1 इंच ॲड करून आपल्याला इथे 15 इंच घ्यायचं आहे. तर 15 इंच घेऊन इथे ह्या पद्धतीने आपल्याला रेष ओढून घ्यायची आहे. आणि आता इथे आपल्याला घ्यायचं आहे गळ्याचं माप. तर इथे समोरच्या साईडने ही मार्किंग करून घेते. समोरच्या साईडने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असते. तर इथे 15.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. आता गळा घ्यायचा आहे 2.5 इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच. तर शोल्डर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर त्यानंतर आपल्याला इथे मुंढा घ्यायचा आहे 6 इंच. तर इथे 6 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आपल्याला इथे घ्यायचं आहे मागच्या गळ्याचं माप. मागच्या गळ्याचं माप आहे 9 इंच, त्यामध्ये आपण अर्धा इंच ॲड केला आहे. तर इथे 9.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. बघा आपली आता मुंड्याची आणि गळ्याची मार्किंग करून झालेली आहे. तर इथे आपण बॉक्स तयार करून घेऊया. बघा ह्या पद्धतीने. आणि आता इथे गळा आपल्याला मागच्या साईडने जर थोडासा रुंद पाहिजे असेल तर इथे आपण 3 इंच घ्यायचं आणि कमीच पाहिजे असेल तर इथे 2.5 इंच घ्यायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने. तर मी इथे खालच्या साईडला गळा 3 इंच घेतलेला आहे. जर तुम्हाला कमी पाहिजे असेल तर तुम्ही इथे 2.5 इंच घेऊ शकता. आता इथे मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी 1.5 इंचावर मार्किंग केलेली आहे. मागच्या मुंड्याची मार्किंग ही 1.5 इंचावर करायची आणि समोरील मुंड्याची मार्किंग 1 इंचावर असते. आणि इथे मागच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा ह्या पद्धतीने. मैत्रिणींनो, मुंड्याचे आकार कसे द्यायचे ते तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि तुम्हाला ही छानपैकी आकार येत असतीलच. बघा ह्या पद्धतीने आपला मागच्या मुंड्याचा आकार देऊन झालेला आहे. आता आपण इथे कट करून घेऊयात. बघा इथे आपली मागची बाजू कट करून झालेली आहे. आता इथे आपल्याला गोल गळा घ्यायचा आहे. तर इथे गोल गळ्याची मार्किंग करून घेते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही गळा करू शकता. बघा इथे गळाही कट करून झालेला आहे ह्या पद्धतीने. आता मागची बाजू तयार झालेली आहे. इथे आपल्याला समोरची बाजू तयार करून घ्यायची आहे. आता समोरच्या बाजूने आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. मागच्या बाजूला आपण 15 इंच घेतलेला आहे आणि समोरच्या बाजूला इथे आपण 15.5 घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला गळा घ्यायचा आहे 2.5 इंच आणि शोल्डर घ्यायचा आहे 3 इंच. आता मुंडा घेतलेला आहे 6 इंच आणि समोरचा गळा आपला 7 इंच होता, त्यामध्ये अर्धा इंच ॲड करून इथे आपण 7.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि आपल्याला इथे असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि समोरचा गळा आपल्याला इथे गोल घ्यायचा आहे. बघा ह्या पद्धतीने आपल्याला स्केलच्या साहाय्याने रेष ओढून घ्यायची आणि गळ्याचा आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी आपली गळ्याच्या खाली 3.5 इंच घ्यायचं आहे आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंच घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे.
आता इथे समोरील मुंड्याचा आकार देण्यासाठी आपण इथे 1 इंचावर मार्किंग केलेली आहे आणि समोरील मुंड्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर ह्या पद्धतीने बघा. आता इथे गळ्याचाही आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे कटोरीची मार्किंग करून घ्यायची आहे. त्या कटोरीची मार्किंग करण्यासाठी आपल्याला खालून वर गळ्याला इथे 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. मुंड्यातून 2.5 आणि 2 इंचावर अशा 2 मार्किंग करून घ्यायच्या आहेत. तर जिथून आपल्या कटोरीचा गोल आकार येईल तिथून आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे आपण अगोदर कट करून घेऊया, जेणेकरून आपल्याला कटोरीची मार्किंग करायला सोपं जाईल. तर आता इथे आपल्याला कटोरीची मार्किंग करून घ्यायची. तर बघा इथे मुंड्यातून आपण 2 मार्किंग करून घेतलेले आहेत कटोरीसाठी आणि त्यानंतर आपल्याला मापाच्या ब्लाऊजवरून कटोरीचं माप घ्यायचं आहे. तर इथे कटोरीचं माप आलेलं आहे 6 इंच. तर इथे आपण 6.5 इंचावर मार्किंग करून घेऊया आणि इथे कटोरीचा आकार देऊन घेऊयात. बघा ह्या पद्धतीने. आता आपली मार्किंग करून झालेली आहे. आपण इथे कट करून घेऊयात. आता इथे क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे आणि ह्याच कटोरीवरून आपल्याला वाढीव कटोरी काढायची आहे. तर इथे वाढीव कटोरी काढण्यासाठी आपल्याला पेपर लागणार आहे. तर आता हा गळ्याचा भाग आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि पेपरवर या कटोरीची मार्किंग करून आपल्याला वाढीव कटोरी काढून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसाठी कटोरी कशी वाढवायची ते अगदी सोपी पद्धत आहे. तर इथे दोन्ही साईडने आपल्याला 1.25 इंच वाढवून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने 1 ते 1.5 इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपल्याला तिन्ही साईडने मार्किंग करून घ्यायचे आहे आणि कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर कटोरी वाढवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही सहज समजेल या पद्धतीने सांगत आहे. आता इथे मार्किंग करून झाल्यावर आपल्याला हा पेपर कट करून घ्यायचा. मैत्रिणींनो, आपल्या ह्या 30 दिवसाच्या कोर्समध्ये आपण 4 टक्स ब्लाऊज पेपर कटिंग, प्रिन्स कट ब्लाऊज पेपर कटिंग आणि स्टिचिंग, कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आणि स्टिचिंग असे पाहिलेले आहेत आणि आता आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायचे ते शिकत आहोत. तर मैत्रिणींनो, आपण फक्त 30 दिवसामध्ये परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिकणार आहोत. तर ज्या मैत्रिणी ह्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी सुरुवातीपासूनचे व्हिडिओ बघा आणि परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिका. बघा मैत्रिणींनो, आपली कटोरी ही छान अशी तयार झालेली आहे. आता इथे आपण बाही काढून घेणार आहोत. तर इथे बाहीसाठी आपण डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे. तर इथे छातीच्या मापानुसार आपल्याला इथे 9.5 इंचाची घडी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बाहीची उंची आहे 6.5 इंच आणि त्यामध्ये आपल्याला इथे अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. तर इथे 7 इंच घ्यायचं आहे आणि आपला ब्लाऊज जर बिना अस्तरचा असेल तर आपल्याला इथे 1.5 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर ते आपण बिना अस्तरचा ब्लाऊज मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलंच आहे. त्यानंतर आपण इथे कॅप हाईट घेतलेली आहे 2.5 इंच. आता इथे आपल्याला दंड घेर घ्यायचा आहे 6.5 इंच आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपली मार्किंग करून झालेली आहे. तर आता इथे बाहीचा आकार देऊन घेऊयात. बघा आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आपण जशी मार्किंग केली तसंच आपल्याला कट करून घ्यायचं. तर सुरुवातीला आपल्याला वरचा आकार कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला 2 पदर घ्यायचे आहेत आणि समोरील बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे ह्या पद्धतीने. बघा
बघा आपली बाही कट करून झालेली आहे. तर इथे आपण जी वाढवून कटोरी घेतलेली आहे तर इथे आपल्याला या कपड्यावर ठेवून कट करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, कटोरी ठेवताना आपल्याला इथे क्रॉस कपड्यावरच ठेवून घ्यायची आहे. तर बघा ह्या पद्धतीने आणि इथे आता मार्किंग करून घ्यायची. तर आपण जशी पेपरवर कटोरी वाढून घेतलेली आहे तसंच आपल्याला इथे मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपली अस्तरवर पूर्ण कटिंग झालेली आहे आणि ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्याला ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो मेन कपड्यावर इथे कट करून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये अस्तरचा ब्लाऊज कट कसा करायचा आणि डिझायनर ब्लाऊज असेल तर तोही कसा कट करायचा ते पाहायला मिळणार आहे. तर बघा आपला हा डिझायनर ब्लाऊज पीस आहे. तर त्यावर आपल्याला हा अस्तर कसा ठेवून कट करायचा ते आपण पाहणार आहोत. तर बघा हा आहे गळा आपला. तर नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला पडणारा प्रश्न असतो, तर आपण हा गळा कसा घ्यायचा, कुठं ठेवायचं, बाही कशी काढायची, तर ते आपण इथे पाहणार आहोत. तर इथे गळा छोटासाच आहे. तर आता वाढवून कसा घ्यायचा तेही आपण पाहणार आहोत. तर इथे आपल्याला या पीसची डबल फोल्ड घडी करून घ्यायची आहे आणि अगोदर इथे आपण बाही काढून घेऊया. तर बाही काढण्यासाठी आपल्याला दोन्ही बाहीच्या डिझाईन व्यवस्थित आहेत का ते बघून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, जी सेंटरला जी डिझाईन आहे ती एकदम सेंटरमध्ये येण्यासाठी आपल्याला इथे जी अस्तरची बाही आहे ती डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्याचा इथे सेंटर काढून घ्यायचा आहे. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला कट मारून घ्यायचा आहे. आणि ही ब्लाऊजच्या मेन कपड्यावरची जी डिझाईन आहे तिथे आपण एक मार्किंग करून घेऊयात आणि त्यावर अस्तर ठेवून घेऊयात, जेणेकरून आपली डिझाईन इकडे तिकडे घसरणार नाही, सेंटरमध्ये येईल यासाठी. तर बघा ह्या पद्धतीने ठेवून आपल्याला इथे कट करून घ्यायचे. तर इथे थोडी शिलाई मार्जिन ठेवूनच आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे बाही कट करून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे मागची बाजू कट करून घ्यायची आहे. तर मागची बाजूही कट करण्यासाठी आपल्याला खालच्या साईडची डिझाईन आणि वरच्या साईडची डिझाईन दोन्ही व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. आणि त्यावर आपल्याला आपण जो अस्तरवर मागची बाजू तयार केलेली आहे ती ठेवून घ्यायची आहे. गळ्यावर अगदी व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे, इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे मार्किंग करून कट करून घ्यायचे. आता मार्किंग करून झालेली आहे तर आपण इथे कट करून घेऊयात. आता बाही आणि मागची बाजू कट करून झालेली आहे. तर आपल्याला कटोरीचा साईड पार्ट, कटोरी आणि क्रॉसपट्टी कट करायची राहिलेली आहे. तर आपण इथे ती कट करून घेऊयात. तर ह्या राहिलेल्या कपड्यामध्ये आपल्याला जिथे ॲडजस्ट होईल तिथे आपल्याला ठेवून कट करून घ्यायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे. आणि आता कटोरी ठेवताना आपल्याला क्रॉस कपड्यावरच कटोरी ठेवून घ्यायची आहे. तर बघा आपण इथे कटोरीचा साईड पार्ट आणि क्रॉस पट्टी ठेवून घेतलेली आहे. आणि आता आपण इथे कट करून घेऊयात.
बघा मैत्रिणींनो, इथे कटोरी कट करून झालेली आहे. त्यानंतर आपण इथे कटोरीचा साईड पार्ट कट करून घेऊया. आणि लगेच क्रॉस पट्टी कट करून घेऊयात. तर बघा मैत्रिणींनो, आपला हा ब्लाऊज कट करून झालेला आहे. अस्तरवर कट केला आणि त्यानंतर आपण ब्लाऊजच्या मेन कपड्यावरही कट करून घेतलेला आहे. तर मैत्रिणींनो, ही कटिंग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तरवर ब्लाऊज कट कसा करायचा, त्यानंतर ब्लाऊजच्या मेन कपड्यावर कट कसा करायचा, अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहिलेला आहे. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अस्तर फिटिंग कशी करायची, कटोरी कशी जोडायची ते अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहणार आहोत.